अलिबागमधील स्थानिक नागरिकांनी आणि वसाहतीतील लोकांनी एक बैठक आयोजित केली आणि तिथे येणाऱ्या मोठ्या प्रकल्पांना विरोध केलाय। स्थानिकांनी सांगितले की अलिबाग हे त्यांच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी आणि समुद्र किनाऱ्यालगतच्या समुद्र किनाऱ्यांसाठी ओळखले जाते, त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध आहे। लोक इथे भेट देण्यासाठी येतात, ज्यामुळे येथे लोकांना रोजगार मिळतो। अनेक वर्षांपूर्वी मुंबईतील लोक काँक्रीटचे जंगल सोडून अलिबागमध्ये आले आणि निसर्गाच्या कुशीत स्थायिक होण्यासाठी घरे बांधली। आता सरकारने कोणत्याही नियोजनाशिवाय मोठ्या इमारती बांधण्याची परवानगी दिली आहे, ज्यामुळे येथे काँक्रीटचे जंगल वाढले आणि या ठिकाणची ओळख नष्ट होईल। या ठिकाणची ओळख म्हणजे छोटे बंगले, त्या बंगल्यात राहणाऱ्या लोकांसाठी शुद्ध पाण्याची व्यवस्था नाही, लोकांना बोरवेलचे पाणी प्यावे लागते। उद्या इथे मोठ्या इमारती बांधल्या जातील आणि जेव्हा लोक इथे राहायला येतील तेव्हा त्यांना सुविधा कुठून पुरवल्या जातील, असे अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित केले जात आहेत। मुंबई के पास अलीबाग एक बहुत बड़ा टूरिस्ट डेस्टिनेशन बन गया है। इतना यहाँ पे डिमांड हो गई है कि लोग लगातार यहाँ पे आते जा रहे हैं। यहाँ के बीचेस, यहाँ की जो आबो हवा है लोगों को बहुत पसंद है और बंगलोज बहुत यहाँ पे डेवलप हुए हैं। मुंबई से लोग बड़े बड़े सेलिब्रिटीज ने यहाँ पे जगह लेके की है। लेकिन अब जिस तरह से डेवलपमेंट हो रहा है, कनेक्टिविटी और अच्छी हो रही है, एक बहुत बड़ी फिक्र ये हो गई है कि इंफ्रास्ट्रक्चर क्या इसे सपोर्ट कर सकता है, क्या अलीबाग इन सब के लिए रेडी है। यहाँ के लोगों का मानना है, जो लोकल्स भी हैं और जो बंगले वाले भी हैं, कि ये डेवलपमेंट प्लान तरीके से होने की बहुत ज़रूरत है। जोनल तरीके से ये प्लान होना चाहिए, लेकिन कौन इसके ऊपर काम करेगा। और इसी के लिए यहाँ के जो रेसिडेंट्स हैं, बंगलो ओनर्स हैं, यहाँ के जो विलेजर्स हैं, ये आज सब मिलकर एक मीटिंग कर रहे हैं, एक शुरुआत कर रहे हैं एक सिटीजन इनिशिएटिव की कि किस तरह से इसे आगे बढ़ाया जाए और प्लान किया जाए कि जोनल डेवलपमेंट हो, प्लान डेवलपमेंट हो, ताकि जो यहाँ की खूबसूरती है, जो नेचुरल ब्यूटी है, वो असर नहीं हो। डेवलपमेंट का विरोध नहीं हो रहा है, लेकिन किस तरह से इसे प्रोटेक्ट किया जाए कि जो अलीबाग का जो एक रेपुटेशन है वो बना रहे। Hi, I'm Pinakin Patel, architect from Alibag, and we formed a group called Alibag Optimists to get together to try and establish a community dialogue with those in power, right from the panchayat level up to the collector's office, up to the bureaucracy at MMRDA and town planning, to see if we can get better infrastructure for our residents here in Alibag, especially water and road and garbage management. Because all these years it was okay that we were a slow growing community, one villa at a time, and we could cope with our own resources, digging bore wells, managing our garbage disposal, using septic tanks instead of proper drainage. But now, there is a sudden growth because of the change in government policies and zoning, and a lot of builders and developers are coming with mega schemes into Alibag, and the population itself is going to double and treble in no time at all. So we just want to sound the alarm bell for people in power to say that, what is going to happen to the new sort of Alibag as it merges into the city of Bombay, and has that been incorporated in the planning, and can that please be shared with us so that we can also give you our local experience over all these years and try and establish a meaningful dialogue so that commerce does not compromise quality of life, and that Alibag still remains a good destination for the residents as well as visitors alike. Basically कैसा है, we are not against development. What we want is a systematic development. सही से अगर चीज़ें प्लान की जाए एक दूसरे को साथ लेकर, मतलब गवर्नमेंट और जो कोई यहाँ पे लैंड ओनर्स है या प्रॉपर्टी ओनर्स है, अगर मिलके काम किया जाए तो अलीबाग कैन बी अ वेरी सस्टेनेबल प्लेस जहाँ पे एनवायरनमेंट, इकोसिस्टम्स, इवन द फॉरेस्ट
और कोस्टल एरिया सारे चीज़ों को प्रोटेक्ट करके डेवलप हो जाए, तो यही सबकी इच्छा है, ये दिख रहा है। आज जिस तरह से दिखा कि यहाँ के लोकल्स हैं, जो बंगलोर जिनके हैं, वो सब मिलकर आके आज ये मीटिंग के बारे में बहुत अच्छी मीटिंग, बेसिकली इसलिए क्योंकि बहुत सारे लोगों ने एफर्ट्स लिए मुंबई से यहाँ आने के। मीटिंग में काफ़ी अच्छे सवाल पूछे गए जिनके अच्छे जवाब भी मिले गए। बहुत सारे ऐसे सवाल हैं जिनका शायद जवाब हमें ना मिले, पर अगर इकट्ठा काम किया जाए और हर एक फील्ड का एक्सपर्ट, फॉर एग्जांपल वेस्ट सेग्रीगेशन है या वाटर मैनेजमेंट है या कंस्ट्रक्शन के कोई लोग हैं, अगर रिजर्वायर्स क्लीन करने हैं उनके, सारी चीज़ों के एक्सपर्ट यहाँ पे ऑलरेडी प्रेजेंट है। अगर उनके एक्सपर्टीज लेके हम मिलके काम किए तो वो ज़्यादा बेहतर हो जाए। सिटीजन्स इनिशिएटिव जिस तरह से ली जा रही है, इसके बारे में किस तरह से आप लोग ये आगे लेके जाएंगे? सबसे पहले तो वन थिंग एट अ टाइम, अगर सारी चीज़ें इकट्ठा लिया जाए तो पूरा मिश्रण हो जाएगा जो डेवलपमेंट के लिए फिर से हानिकारक हो जाएगा। अभी के लिए जो सोच रहे हैं, उन्होंने जो वेबसाइट लॉन्च की है, वो वेबसाइट में अगर हमने ऑफिशियली हमारे जो कोई भी परसेप्शंस है वो डाले तो वो ज़्यादा बेहतर और कॉन्क्रीट एक डायलॉग सामने आ जाएगा। दूसरी चीज़, मतलब इस तरीके की मीटिंग्स अगर हम हर बार लेते गए और हर बार अलग अलग टॉपिक्स पे चर्चा हो, तो जिन लोगों ने ऑलरेडी काम किया है, जैसे कुछ गाँवों ने वेस्ट सेग्रीगेशन पे ऑलरेडी काम किया है, उनका रेप्लिकेशन हम दूसरे गाँव में जहाँ ज़रूरत है वहाँ कर सकते हैं। कुछ गाँवों ने, जैसे आज कातरपाड़ा बताया गया है, वाटर मैनेजमेंट पे बहुत अच्छा काम किया गया है, स्टोरेज वाटर पे बहुत अच्छा काम किया गया है। अगर उनको रेप्लिकेट किया जाए, उनके जो कोई भी जियो मैप से उसको देख के, तो फिर एक्सचेंज के साथ काम किया जा सकता है। एट द सेम टाइम सबसे इम्पोर्टेंट ये है कि हम गवर्नमेंट की जब तक सपोर्ट नहीं मिलता है या डेटा नहीं मिलता है या उनकी क्या इनिशिएटिव्स है उनके बारे में अगर नहीं जाना जाए, तो ये कहीं तो भी डेड एंड हो सकता है। दैट इज वाई थोड़ा सा प्रेशर अगर हम गवर्नमेंट पे डाल सकेंगे, रिक्वेस्ट कर सकेंगे कि ऐसे इनिशिएटिव है और ऐसे इनिशिएटिव आप सपोर्ट करें, तो वो मिलके एक विन-विन सिचुएशन सबके लिए हो सकता है। Presently Director of Medicine at Just Globe Hospital. I was previously Professor of Medicine at Grand Medical College. I've been here since 1986. It was beautiful then, it's beautiful now. It's still quiet, but we are having several problems regarding electricity, inadequacy of electricity. Soon water problems will start. We are lucky not to have any water problems. We need to see, there were 2 cars, there were 3 cars on the road then in 1986. We knew each other. Today you can't drive on the road without having traffic jam. Something must be done for the infrastructure of this place if it is to develop. This is one of the most expensive real estates in the country. The platform today, the residents getting... I think this was a perfect start to a problem, to a voice being heard and negotiations being done to better things. संदेश पाटील, सासवणे ग्रामपंचायत सदस्य, आज आपण इथे एकत्र जमले आहोत कारण की जो काय आपल्या अलिबागचं डेव्हलपमेंट चालू आहे त्या संदर्भात आपण सगळे एकत्र जमतोय। कारण अलिबागमध्ये फास्ट डेव्हलपमेंट चालू आहे, जे गव्हर्नमेंटच्या डोक्यामध्ये काय आहे माहित नाही, कारण की अलिबागला डेव्हलप करायचं आहे, पण अलिबागचं जे काय नेचर आहे ते ठेवून आपल्याला डेव्हलप करायचं आहे। नेचरला कुठेही हात न लावता किंवा डिस्ट्रॉय न करता आपण डेव्हलपमेंट करायचं आहे। जे अलिबागमध्ये सेकंड होम साठी लोक येतात, जे फार्म हाऊसेस आहेत, जे फार्म हाऊसेस ओनर आहेत, त्यांनी सगळ्यांनी आज आपण एकत्र येऊन ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत चे सरपंच, ग्रामपंचायत ग्रामसेवक जे असतात ते हे सगळे मिळून आपण आज एक इथे मीटिंग करत आहोत। मिस्टर पिनाकिल पटेल सरांनी अरेंज केलेलं आहे आणि तिथे आपण एकत्र जमलो आहोत कारण जे अलिबागमध्ये जे काही डेव्हलपमेंट चालू आहे त्या संदर्भात आपल्याला जे डिस्कस करायचे, जे गव्हर्नमेंट पर्यंत एक आवाज आपल्याला पोहोचवायचा आहे की जे डेव्हलपमेंट आता जे बिल्डिंग साठी आपण जे गव्हर्नमेंट एनओसीज देते, जे कलेक्टर एनओसीज देतात, बिल्डर्स लोक येऊन आपल्याला सांगतात एनओसीज मिळाले 50 माळ्याची, 35 माळ्याची, जे आता मोठे मोठे बॅनर जे येत आहेत, बिल्डर्स येतात, बिग बॅनर बिल्डर्स जे आहेत, लोढा असेल, मग रिलायन्स असेल, मग अवेरा असेल, असे मोठे मोठे बिल्डर्स येत आहेत आणि इथे येऊन जे काही डेव्हलपमेंट करतायत। तर आमचं म्हणणं एवढंच आहे की अलिबाग हे नेचर प्लेस आहे, टुरिझम प्लेस आहे, तर असं व्हायला नकोय की भविष्यात जाऊन आपण अलिबागचं जे टुरिझम आहे ते संपण्याच्या मार्गावर आहे असं मला वाटतंय आणि ते व्हायला नकोय। आणि जर टुरिझम संपलं तर इथल्या लोकांचं जे अर्निंग आहे, जे आज लोक रोजगार करतायत ते निवड टुरिझमवर करतात, जे सेकंड होम वाले आहेत ते जे त्यांच्याकडे जे आपल्या इथे लोक कामाला जातात त्यांच्यावर त्यांचं अर्निंग आहे, तर ते जर डिस्ट्रॉय झालं तर मला नाही वाटत की नेक्स्ट लेवलला टुरिझम हा विषय पण अलिबागसाठी राहणार असेल।
आणि नेक्स्ट थिंग इज की तुम्ही आज गव्हर्नमेंटनी जे काय परमिशन्स दिल्या आहेत तर बेसिक लेवलला आपण बेसिक नीड प्रोव्हाइड करू शकत नाहीये. लोकांच्या ज्या बेसिक गरजा आहेत त्या आपण पूर्ण करू शकत नाहीये. जे इथले स्थायिक लोक आहेत त्यांना पाण्याचा प्रॉब्लेम आहे, वेस्टेज जे आपण कचरा प्लांट जे आहेत ग्रामपंचायत मध्ये त्यांना आपण रिडेव्हलपमेंट करण्याची गरज आहे. इथले जे पाण्याचे तलाव आहेत, पाण्याचे रिसोर्सेस आहेत नॅचरल, त्यांना रिडेव्हलप करण्याची गरज आहे. गव्हर्नमेंटकडे स्कीम आहेत पण त्या कम्प्लीट होत नाहीयेत, लोकांपर्यंत पाणी पोहोचत नाही. आणि जर तुम्ही अजून एनओसीस देऊन गव्हर्नमेंटकडे जर तुमच्याकडे पाण्याचा साठा नाहीये तर जे नवीन लोक येणार आहेत इथे त्यांच्याकडे त्यांना आपण कसं प्रोव्हाइड करणार आहोत. ते सेकंड होम वाले आहेत किंवा जे बिल्डर्स आहेत ते आमच्याकडे डिमांड करतात ग्रामपंचायतकडे की तुम्ही आम्हाला बेसिक गरजा पुरवा, कारण की ज्या पाणी आहे तर ते आपण गावाला देऊ शकत नाहीये तर आपण या लोकांना कसं देऊ शकतो याचं उत्तर मला वाटतं गव्हर्नमेंटच देईल. कारण की गव्हर्नमेंटकडे याचं उत्तर असेल म्हणूनच त्यांनी पुढच्या एनओसीस दिलेल्या आहेत जे डेव्हलपमेंट चालू आहे त्यासाठी. आणि जर ती डेव्हलपमेंट अशीच चालू राहिली तर भविष्यात अलिबाग हे ज्या गोष्टीसाठी इथे नाव रूपाला आलेलं आहे मला वाटत नाही ते नाव कदाचित राहील इथे. आणि सेकंड होमच्या थिंकिंगने लोक येऊन इथे बंगलोज फार्म हाऊसेस करतात. पीसफुल वातावरण आहे इथे, ते सगळं डिस्ट्रॉय होतंय आता. आणि रोरो सारखी सेवा इथे आली आहे. रोरो तर आल्यानंतर रोड एक्सटेंड व्हायला पाहिजे होतं, ते काही झालेलं नाहीये. आणि त्यासाठी रोज हर एक दिवसाला रोज रोड ऍक्सिडेंट्स होतात जे आम्ही स्वतः त्यांना हेल्प करतो, तिथून उचलतो, हॉस्पिटलाइज करतो. या सगळ्या समस्यांना उत्तर द्यायला सरकार अजिबात तयार नाहीये. तर मला असं वाटतं या गोष्टींकडे सरकारचं लक्ष नक्की असायला पाहिजे. मोहीम चालू केली आहे सगळे, कसं तुम्ही आता आम्ही सगळे जे काही फार्म हाऊसेस वाले आहेत, जे ग्रामपंचायत मेंबर्स आहेत, सरपंच आहे, हे सगळे मिळून एकत्र ॲज अ सोशल वर्कर म्हणून आम्ही सगळेजण एक काम करतोय की सगळ्यांनी एकत्र या. जे आपले सरकारपर्यंत आपल्याला जे म्हणणं आहे ते तिथे मांडायचं आहे ते आपल्या स्थानिक लेवलला सुरुवात केली तर आपण तिथपर्यंत पोहोचणार आहोत. आणि हे सगळं होण्याची गरज आहे. आणि इथला जो आवाज उठवण्याचा जो काम केलेला आहे, जी सुरुवात केलेली आहे ती मिस्टर पिनाकिन पटेल सरांनी केलेली आहे. आणि त्यांना आपण एक मदतीचा हात द्यायचा आहे. सगळ्यांनी एकत्र येऊन हे काम करायचं आहे. आणि कदाचित हे झालं तर मला वाटतं आमचं अलिबाग वाचेल. आणि आपल्या सगळ्यांचं अलिबाग जे फेमस आहे खूप, ते मला वाटतं आपण असं सुंदर, स्वच्छ, नीटनेटकं आणि शांत ठेवण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद. आज दिसला की बाहेर वाले नाही, गाव वाले नाही, असं नाही दिसलं की सगळे एकत्र आले. हा, सगळ्यांचं एकच म्हणणं आहे की आम्हाला डेव्हलपमेंट हवी आहे, पण डेव्हलपमेंट अशी हवी जी आमच्या नेचरला डिस्ट्रॉय करणार नाहीये, जे आमच्या निसर्गाला कोणी धक्का लावणार नाहीये. किंवा आज इथे खूप प्रमाणात मँग्रोव्ज आहे, मोठा समुद्र किनारा लाभलेला आहे अलिबागसाठी, आणि तो देखील अस्वच्छ होत चाललाय. कारण की कचऱ्याची समस्या फार मोठी वाढत चाललेली आहे. जिथे जिथे आपल्याकडे ग्रामपंचायत लेवलला तुम्ही विचारून सर्वे करून बघू शकताय की आज कचऱ्याचा मोठा प्रश्न, पाण्याचा मोठा प्रश्न इथे निर्माण झालेला आहे. तर मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींकडे आपल्याला लक्ष देण्याची सरकारला एक विनंती आहे आमच्याकडून की प्लीज आमच्या अलिबागला वाचवा. I'm from Awas and I have a house in Alibag for the last 40 years. Awas was a totally different place when we came and bought it. It's changed so much, so many problems, but I'm so glad Pinakin and his associates have started doing something to eradicate the problems. I wish them all the best because there are too many problems. You all have come here with some hopes and for a very different life, but things have changing a bit. Of course, when we came here, we wanted to. My husband is a doctor. And basically, he wanted to come here for relaxation and also do a bit of social service since there was no proper medical facilities over here. So he treat everybody free of charge, whoever came to him. And I used to be a journalist. I stopped writing, but with the afternoon and later another before that month, but I stopped working.
समस्या आता अशा आहेत की पाण्याची समस्या ही मार्च पासून आहे ना, जी लोकांना भेडसावतोय ती अक्षरशः 20 जून पर्यंत. तर ह्याच्यावर ह्याच्यावर पर्याय निघाला पाहिजे. आणि पर्याय निघासाठी एकच पर्याय आहे की जर पाणी आपल्याला ह्या अख्ख्या तालुक्याला पुरवायचं असेल तर सांबरकुंड या अशा सांबरकुंड धरणासारख्या या जागेवर यांनी सरकारनं लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि ते प्रोजेक्ट पुरा केला पाहिजे असं मला वाटतं. पाणीचं पण ओव्हरऑल जे डेव्हलपमेंट चाललं आहे, तुम्हाला वाटतं की अलिबागला काय हानी होते की सध्या तरी हानीचा विषय नाही आहे की सध्या तरी मी बघतोय ते जे मुंबईवाले किंवा पुण्यावाले जे खरेदी जागा करतायत ते स्वतःचे ते थोडे ते बंगले बांधतायत छोटे छोटे. तर त्यांनी हानी होईल असं मला वाटत नाही की निसर्ग समतोल राहील. परंतु जर या लोढासारखे जर किंवा जे मोठमोठे इन्व्हेस्टर कंस्ट्रक्शनसाठी आलेले आहेत आणि त्यांनी जर टाउनशिप उभारले तर हे कॉन्क्रीट जंगल होऊन जाईल असं मला वाटतं. इन्फ्रास्ट्रक्चरचा खूप प्रॉब्लेम आहे आणि इकडे काय इन्फ्रास्ट्रक्चर खूप अगदी आपण 25 वर्षात पाहिलं तर इन्फ्रास्ट्रक्चर हा खूप कमी वेगाने चाललेला आहे. तर त्याला वेग येणं गरजेचं आहे. आता दळणवळण ही मोठी समस्या झालेली आहे. जर तुम्ही आता रेवस आणि मांडवा हा रोड अलिबाग मांडवा रोड पाहिला तर तुम्ही शुक्रवार शनिवार रविवार हा एवढा कंजेस्टेड होतो की तो वन वे होण्याची गरज आहे. त्याच प्रकारे वडकल आणि अलिबाग हा रोड पाहिला तर तो सुद्धा खूप कंजेस्टेड आहे आणि तो सुद्धा वन वे होणे हा आवश्यक आहे. प्रथमतः अलिबाग मध्ये जी डेव्हलपमेंट चाललेली आहे ती योग्य पद्धतीने चालली असं म्हणता येणार नाही, पण डेव्हलपमेंट व्हावी ही सगळ्यांची इच्छा आहे. पण ती डेव्हलपमेंट होताना जे जुने प्रश्न आहेत तेच अजून सुटतले जात नाहीयेत. एक पाणी प्रश्न आहे, त्यानंतर लाईटचा पण प्रश्न आहे आणि त्यानंतर हॉस्पिटल, जे बेसिक गरजा आहेत त्याच अजून पुरवल्या जात नाहीत. मोठे मोठे ज्या बिल्डर्स लोक येत आहेत, ज्यांच्या बिल्डिंग बनल्या जात आहेत, मोठ्या मोठ्या डेव्हलपमेंट प्रमाणे झपाट्याने विकास होत चाललाय, पण त्या पद्धतीने लोकांमध्ये जो विकास, गावांमध्ये जो विकास पाहिजे तो त्या पद्धतीने फास्ट होत नाही. बिल्डर्स येत आहेत, फ्लॅट विकतात, बाहेर जातात, त्यानंतर राहतात ते बाहेरची लोक, पण त्याच्यामध्ये जे गाववाले लोक आहेत त्यांना त्याचा बेसिक फायदा कोणताही मिळत नाही. मग त्याच्यासाठी पाणी कुठून आणणार? त्यांना पाणी पाहिजे, पण ऑलरेडी जे गावात राहत आहेत त्यांनाच पाणी मिळत नाही. 24 तास त्यांना पाणी मिळत नाही आहे. सरकारने योजना आणलेली 55 लिटर पाणी, पण 55 लिटर पाणी यायच्या अगोदर त्या टाकीमध्ये तर पाणी यायला पाहिजे, तेव्हा आपण लोकांना जाणार. पाणी वाचवण्यासाठी, पाणी बनवण्यासाठी ज्या योजना आहेत त्या प्रभावीपणे राबवल्या जात नाहीत. आमच्या इथे किमगामीमध्ये मियावाकी पद्धतीने आम्ही 7000 झाडं लावलेली आहेत. ती झाडं आम्ही जगत असताना 2 वेळा नदी खोदली, त्या नदीमध्ये पाण्याचा साठा वाढवला, तिथल्या लोकांना बोरवेल प्रमाणे पाणीचा साठा वाढून आता पाणी होते. पण असं प्रत्येक गावात व्हायला पाहिजे, जे होत नाहीये. विकास व्हावा ही आमची इच्छा आहे. आता सगळे मोठे लोक किम सारखं बीच आहे, अलिबाग पासून सासवण बीच आहे, मांडवा बीच आहे, या सगळ्या समुद्र किनारा पर्यटनाचं क्षेत्र आहे. डॉक्टर सलीम अली सारखे मोठे पक्षी तज्ञ त्यांचं म्युझियम इथे होत आहे. आणि त्या सगळ्यांच्या माध्यमातून हे जर नाव मोठं करायचं आहे तर पहिले आपल्याला बेसिक गरजा पुरवाव्या लागतील. असे सामान्य माणसाकडून, एक सामान्य कार्यकर्ता म्हणून माझी अपेक्षा आहे सरकारकडून किंवा ही जी मोठी लोक जी येत आहेत त्यांनी आपल्या माध्यमातून या लोकांकडे पाठपुरावा करावा. कारण की आमचं एकाचं कोणी ऐकू शकत नाही. गव्हर्नमेंटला जर पोहोचायचं असेल तर सगळ्यांनी मिळून आपण हा प्रश्न मांडून तो सॉल्व्ह करावा लागेल. नाहीतर आपल्याकडे पण हैदराबाद आणि सिंगापूर जे पद्धतीने जंगलतोडी झाली त्या पद्धतीने व्हायला वेळ लागणार नाही. तुम्ही सगळे भेटले, तुम्हाला काय वाटतं असं प्लॅटफॉर्म? मी खूप खूप धन्यवाद देतो पिनाकिन सर, अमित मेहता सर, त्यानंतर हर्ष मेहता सर यांना, की त्यांनी हा पहिला प्लॅटफॉर्म या अलिबागमध्ये पहिली अशी मीटिंग जी भरवली ज्याच्यामध्ये सरपंच बोलू शकतो, त्यानंतर एक सामान्य माणूस बोलू शकतो आणि डायरेक्ट मोठे मोठे लोक जे बंगलेधारक आहेत, जे प्रोजेक्टर घेऊन आलेले डायरेक्टर असतील, सगळे लोक आहेत, ओनर्स आहेत बंगल्याचे, फार्म हाऊस ओनर, ते सगळ्यांशी आम्हाला डायरेक्टली बोलता येणार. त्यांना कळालं की नक्की आमचा प्रश्न काय, त्यांना पण जे प्रॉब्लेम ते सांगू शकले. त्याच्यामुळे मी खरंच धन्यवाद देतो श्री पिनाकिन सर यांना की आपण आम्हाला बोलण्याची संधी दिलीत आणि लोकांपर्यंत पोहोचण्याचा एक नवीन मार्ग तयार केलेला आहे आणि एक नवीन ऊर्जा तयार केलेली आहे, ज्याच्या माध्यमातून आम्ही पुन्हा एकदा एकत्र येऊन हा लढा पुढेपर्यंत नेऊ आणि आपल्या गावाला जे निसर्गाचं सौंदर्य आहे ते पुन्हा आपण मिळवू. धन्यवाद. बहुत साफ है और बहुत खास बात है कि एक साथ मिलकर आ रहे हैं यहाँ के जो ओरिजिनल इनहैबिटेंट्स हैं, जो यहाँ पे नए डेवलप बंगलो किए हैं और यहाँ पर आके बसे हैं. आज जिस तरह से दिखा, सरपंच थे,
बड़े बिजनेसमैन थे, डॉक्टर्स थे, हर सेक्शन के लोग जमा होकर सभी को यही फिक्र है कि अलीबाग की जो क्रेडिबिलिटी है, जो खासियत है, वो डिस्टर्ब ना हो। जिस तरह से टाउनशिप्स आने की बात हो रही है, स्काई स्क्रेपर्स आने की बात हो रही है, तो पूरा एरिया ही चेंज हो जाएगा जो टूरिज्म के लिए खास माना जाता है। क्या अलीबाग टूरिस्ट डेस्टिनेशन बना रहेगा? क्या इसकी जो नेचुरल ब्यूटी है वो बनी रहेगी? जबकि ऑलरेडी इंफ्रास्ट्रक्चर के इतने सारे इश्यूज हैं। इन्हीं पे आज शुरुआत हुई, एक एक टॉपिक लिए जा रहा है, ये सिटीजन्स इनिशिएटिव है, सब लोगों का मिलके हो रहा है और साफ बात है कि जब लोग मिलते हैं तो असर दिखाई देता है। सरकार को भी सुनना ही पड़ता है और इसी तरह से ये मुहिम चालू रहेगी अलीबाग को बचाने के लिए। पंकज बेनवंशी के साथ मोहिद्दीन चेटी, आवाज टुडे।